नमस्कार प्रेक्षकांनो. नवरा मिळो हिटलरला या मालिकेमध्ये सध्या त्यांचा काश्मीरमधलंच सीन चालू आहे आणि दुसरीकडे इथे रेवती घडले आलेले त्याच्यात गैरसमज होताना दिसतोय. तर प्रेक्षकांनो, मालिकेच्या या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतात. तर प्रेक्षकांनो, मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की हे लीलाने या ठिकाणी हे जे काश्मीरला गेलेले असतात आणि एका मागोमाग एक सुखद धक्के तो या ठिकाणी लीलाला दिसतो आणि लीला खुश होत जाते. म्हणजे एक प्रकारे स्वप्नच तिला या सगळ्या गोष्टी वाटते. तिच्या ज्या काही इच्छा होत्या त्या सगळ्या इथं एजे एक एक करून न मागता न सांगता पूर्ण करताना हा एजे आपल्याला दिसत आहे. आणि मस्तपैकी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी सगळं सगळं करतो आणि आता त्या हॉटेलमध्ये वगैरे तिथे असतात. खरंच माझं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं ही लीला एकाच गोष्टीविषयी बोलत असते आणि ते हॉटेलच्या एका रूममध्ये असतात आणि रोमॅन्टिक यांचा रोमांस इथे सुरू असतो. गाणी वगैरे तर या मालिकेत अर्धा वेळ तर गाणीच रोमॅन्टिक तुम्हाला लीला आणि एजीसाठी ऐकायला या ठिकाणी भेटतात. पण दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की या ठिकाणी ही खाली एका नवा प्लॅन घेऊन या ठिकाणी लीलाच्या म्हणजेच या रेवती आता घरी सासरी ते जाताना दिसते. तिचं एकटीन नसतो. आता तिथं जायचं. आता तर येऊन ती गेली, जेवण करून गेली. पण आता तिथं मुद्दाम काहीतरी परंपरा वगैरे रीत आहे या सगळ्या गोष्टी सांगून तिला बोलवायचं आणि ते घरातले काय पाठवणार नाही. शेवटी मला तिथे काही दिवस राहायचे अशी तिची इच्छा असते आणि ती यासाठी जाते पण आणि बोलते सुद्धा. आमची परंपरा गोष्टी आहेत तर रेवू एक दिवशी तरी येईल का? तेव्हा हे आत्ताच येऊन गेलं ना, सारखं सारखं काय आहे असं रेवती बोलते सुद्धा. अहो पण आता काय आहे, प्लीज एक दिवस. तेव्हा दुर्गा बोलते, हो ठीक आहे आई, तिला जायचं त्या न्यायचा जाऊ द्या, काय हरकत नाही ना. आता ती जाईल आणि उद्या सकाळी लवकर परत येईल. हो ना रेवू, येशील ना? तेव्हा ती पण हो बोलताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे. आणि मग या ठिकाणी अजून इथे सरस्वती आणि लक्ष्मीला मात्र एकदम टेन्शन येते. ही दुर्गा एवढं अचानक बदलली कशी? हे एवढं चांगलं कालिंदीशी पण कसे काय वागतायत? रेवशी तर वागतातच आहे. तेव्हा ही सरू बोलते, मी काय म्हणतो, ही आपली दुर्गाच आहे का? या काय जत्रेत वगैरे केल्या होत्या का? तेव्हा काय असं काय बोलते? जत्रेत मध्येच कुठून आलं? काय नाही, जत्रेत ह्या गेल्या असतील. जुन्या दुर्गा आपल्या ज्या आहे ना ते हरवल्या आणि त्याच्या जागी हे दुसरंच कोणतरी आहे. अरे काय बोलशील, कुठं बोलशील, शांत बस जरा. मग हे कसे काय बघतायत? तेव्हा लक्ष्मी तिला शांत करताना दिसते आणि मग ही कालिंदीचा प्लॅन इथं फ्लॉप होताना दिसतो. ही बोलली मध्ये, दुर्गा बोलली, चांगलं मला इथं काही दिवस राहायला भेटलं असतं, पण आता ही तिथं पाठवलं, मला कसा प्लॅन यशस्वी होईल. म्हणून मग इथे आजीच थोड्या वेळाने बोलताना दिसत. मी काय म्हणतोय, एक काम करा ना तुम्ही, रेवूला तिथे घेऊन जाण्यापेक्षा तुम्हीच इथे राहा ना. म्हणजे प्रश्नच मिटला, टेन्शनच नाही. आणि इथे खाली खुश होताना मनातल्या मनात दिसते त्याचा प्लॅन इथे यशस्वी होतो राहण्याचा. आणि लीलाला इथे दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळते की साडी घालत असेल, पण साडीच या ठिकाणी घालताना जमत नाही. जे बघा ना, मला इथे साडीच घालता येत असं बोलताना ती दिसते आणि जे तिच्या जवळ येतो आणि तिला साडी घालण्यास या ठिकाणी मदत करताना दिसत आहे. आणि इथे पण रोमॅन्टिक असा डान्स इथे, सॉरी इथे सॉन्ग असं या ठिकाणी लावण्यात आलं आहे. खूप वेळ इथे गाणं ते वाजताना दिसतात आणि हे एकमेकांच्या क्लोज येताना सुद्धा इथे दिसत आहेत. दुसरीकडे इथे ठीक आहे, आता तुम्ही आलात ना गेस्ट रूमला, आजी बोलते सगळी व्यवस्था करा ह्यांची राहण्याची. हो, हो, करते. आणि यानंतर ते कालनी बोलते, मी काय म्हणते, आता मी रेवतीला घ्यायला आले होते ना, हे सगळं अचानक ठरलं, पण इथे राहायचं हे प्लॅन नव्हतं. त्याच्यामुळे मी अशीच साध्या साड्या आलो. आणि रेवूला माहिती आहे, रात्री माझ्याकडे 2 साड्या आहेत, साड्या त्याच्यावरती झोपते. जर यांच्यापैकी कोणाची साडी जुनी बाणी असेल तर मला दिली तर चालेल. तेव्हा सर्व बोलते, मी जुन्या साड्या वापरत नाही आणि आम्ही नाईट गाऊन घालून झोपतो असं बोलताना दिसतं. तेव्हा ही बोलते, काय हरकत आहे, तुमच्या ठेवण्यात काही नाईट गाऊन असेल ते चालेल, मी घालेल असं पण बोलते या ठिकाणी. आणि मग या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला मिळते हे रवलीला पण धक्का बसतो. हे कधीपासून मॅक्स घालायला लागली, आई काय विचित्र वागते आणि बाकीच्यांना पण धक्का बसतो. आणि ही दुर्गा समजून जाते, ही मुद्दाम ते प्लॅन करून राहायला आली, पण आता काय नाईलाज आहे, मी काय बोलू शकत नाही, कारण ऋतूशी चांगलं वागण्याचा इथं प्रयत्न करायचा आहे. कोणाला शंका आली नाही पाहिजे, त्याच्यामुळे त्याच्या आईशी पण नाईलाजाने मला वागावंच लागेल असं या ठिकाणी विचार करताना ती आपल्याला इथे दिसते. आणि मग या ठिकाणी, आई तू हे असलं कधी घालते का? बस काही कसं काय बोलते.
तेव्हा या ठिकाणी बोलते, "अगं काय हरकत नाही. कधीची मला ही साडी टोचते, पण काय हरकत नाही. घालेन ना मी. जसा देश तसा भेस म्हणतात ना, तसं घालेन. मी ट्राय करेन. बघते तरी तसं झोपून एकदम मोकळं-मोकळं." तेव्हा ती बोलते, "का करते मी? माझं काहीतरी असेलच. ते बघते तुला देतो. काय तू कशी, मी कशी. शोभतं का तुला असं बोलायला? येणार पण नाही मला." आणि मग ती सरस्वती लक्ष्मीकडे बघते तेव्हा ते घाबरतात. आता हे माझं काही वागतात का काय? याचं टेन्शन तिला या ठिकाणी आलेलं असतं. त्यानंतर मग इथे ते बघते आणि दुर्गाकडे बघते. हां, दुर्गा. माझे आणि दुर्गाचं मग कसं सेम आहे. त्यामुळे दुर्गा देईल मला नाईट गाऊन. मला येईल ते असं बोलताना दिसते. आणि मग ही कालदी होते, आता तुझी खरी परीक्षा आहे. तू जर खरंच बदलली ना तर मला गाऊन देशील आणि नीट बोलशील. आणि त्या दुर्गाला पण कळत नाही. हे माझ्या सहनशक्तीचा अंत पाहत आहे. फायदा उचलत आहे. पण आता नाईलाज आहे. मला चांगलं वागण्याचं नाटक करायचं म्हणून मला या बाईला सहन करावंच लागेल असं दुर्गा या ठिकाणी विचार करते आणि आणते ना, लगेच आणते. यात काय एवढं? असं बोलून जाताना दिसते. तेव्हा ही सरस्वती बोलते, जत्रातली बाई. तेव्हा लक्ष्मी तिला गप्प करताना दिसते. दुसरीकडे इथे या ठिकाणी हे जे आणलेला मस्तपैकी या ठिकाणी रोमॅन्टिक बोलत असतात. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते कमी कधीच होऊ देणार नाही. आणि ही लीला पण बोलते की मी ते प्रेम कधी कमी होईल असं वागणार नाही. अनकंडिशनल लव्ह हे जे बोलतो मी तुझ्याशी करत राहील आणि अशी मैत्रीरूपी जे आपलं प्रेम आहे, मैत्री आहे, ती आयुष्यभर असंच राहील. असं लीला पण या ठिकाणी एजेला बोलताना या ठिकाणी ते आपल्याला दिसत आहे. आणि पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की या ठिकाणी मग दोघे इथं टेबल असतो त्याच्यावर कॅन्डल ठेवली असते आणि एक 7 फेरे जे लग्नातले वचन असतात त्या पद्धतीने या ठिकाणी ते घेताना दिसतात आणि परत असं म्हणते, लीला माझी बायको आहे आणि या ठिकाणी माझं मी तुझ्यावर खूप प्रेम करेल. कधीही तुझा मान ढवळू देणार नाही. कायम तुझी रिस्पेक्ट करेल. तुझा कायम सपोर्ट करेल. तुला कधी एकटं पडू देणार नाही. तेव्हा ते बोलते, "हा विश्वास मी तुमचा कधी ढवळू देणार नाही." आणि परत एक फेरी वगैरे मारते. बोलते की आजपर्यंत माझं जे काय आहे ते सगळं तुझंच आहे आणि कायम तुझंच राहणार आहे. जे काही माझे अधिकार सगळ्या गोष्टी आहेत ते कायम तुझंच असणार आहे. तेव्हा ही पण बोलते, तू मला जे काही अधिकार ज्या काही गोष्टी दे त्या कधीच मी या ठिकाणी गैरवापर करणार नाही. तुमचा मान पडेल असंच मी कायम वागेन. यानंतर हा याच्या पुढे आपल्याला बोलताना दिसतो की परत एक फेरी घेऊन की यापुढे मला ठिकाणी याचे बोलताना दिसतो की पुरुष म्हणून मला कोणत्याही प्रकारचा कुठलाही जर अधिकार घ्यायचा असेल तर मी एकटा कधीच घेणार नाही. प्रत्येक गोष्टीत तुझा विचार करणार आणि मगच निर्णय घेणार. तेव्हा ती बोलते, मी पण यावेळेस प्रत्येक वेळेस तुमची साथ देणार. मला कोणतीही तक्रार करू देणार नाही. आणि परत ते एक फेरी या ठिकाणी मारताना दिसतात आणि फेरी मारल्यानंतर एजे बोलतो की तुझं जे काही व्यक्ती स्वातंत्र्य आहे ते मी कायम तुझं तसंच अबाधित राहील आणि कायम तसंच ठेवणार. तुला स्वातंत्र्य असेल तेव्हा ही तिला पण बोलते आणि मी या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घेणार नाही. असं एक एक करून ते या ठिकाणी 7 फेरे आणि 7 घोषणा घेताना दिसतात. त्यामुळे आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळेल. अशाच मालिकेचे नवनवीन रिव्ह्यू पाहण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.